आता जमिनीचे 3 प्रकार असते, सँड, सिल्ट आणि क्ले. हे 3 प्रकार असते जमिनीचे, सँड, सिल्ट आणि क्ले. सँड म्हणजे रेती. जर मोठी हातात घेतली तर अर्धी रेती आणि अर्धी माती येते, त्याला म्हणजे सँड. ज्या जमिनीत हातात जर घेतली रेती तर अशा जमिनी पाहिल्या असं ना तुम्ही. काही अशा जमिनी जिथे टरबूज गिरबूज लोक नदीनं लावतात माहिती आहे, उन्हाळ्याचे तिथे 100% रेतीच असते. तर सँड म्हणजे रेती, ज्यात 50% रेती आणि 50% माती असते, याला म्हणते सँड. त्यानंतर सिल्ट, सिल्टमध्ये 75% माती आणि 25% रेती असते. आणि त्यानंतर क्ले म्हणजे जे चिकन पोयट्याची माती म्हणतो आपण, एकदम काळी असते, पायाला असा पेंड लागला तर निघत नाही, धुवायला गेला एकदम चिकन माती म्हणतो आपण. त्याच्यात साधारण पाहणं म्हणजे 95% 95 ते 98% माती असते. 1 ते 2% फक्त तुमचं इथे रेती असते. आता सगळ्यात जास्त जे अन्नद्रव्य धरून ठेवायची कॅपॅसिटी आहे ते या जमिनीची. जे क्ले म्हणतो ना पोयट्याची माती, या जमिनीची सगळ्यात जास्त अन्नद्रव्य धरून ठेवायची कॅपॅसिटी आहे. 2 नंबर तिच्यापेक्षा कमी आणि 3 नंबर सँड, तुमचं अन्नद्रव्य धरतच नाही, म्हणून तुम्हाला या जमिनीत पिकत नाही. या जमिनीत ठीकठाक पिकते. या जमिनीत आपण म्हणतो ना लय भारीची जमीन आहे आमची, हत्याचं मस्त हे हत्याचं मस्त काऊन आहे मग, कारण त्याच्या जमिनीत अन्नद्रव्य होल्ड करून ठेवायची कॅपॅसिटी आहे. तुमच्या जमिनीची अन्नद्रव्य होल्ड करून ठेवायची कॅपॅसिटी वाढते कधी, जर तुमचा pH तुम्ही योग्य ठेवला तर. जे आपण pH म्हणतो ना, pH जर तुम्ही योग्य ठेवला, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ऑटोमॅटिक सुधारते, ऑटोमॅटिक तुमचं ऑर्गॅनिक कार्बन सुधारते आणि तरच तुमची जमीन अन्नद्रव्य दिलेलं 100% उपलब्ध करून घेऊ शकते.